कधी-कधी आपल्याला भाजी काय करावी ते खरंच सुचत नाही आणि कधी-कधी स्वयंपाकाचा अतिशय कंटाळा पण येतो आपल्याला. तर अशा वेळेस आपल्याला झटपट भाजी म्हणून शेवभाजी ही तुम्हाला मी आज रेसिपी घेऊन आलेली आहे. तर शेवभाजी ही बनवायला तितकीच सोपी आणि खायलाही तितकीच चविष्ट लागती. तर इथे मी आता काय केलं आहे, एका पातेलं गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये मी आता इथे 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला साधारण एक अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे आपले छान तेलामध्ये तडतडले. मी 2 कांदे चिरून घेतले होते मोठ्या आकाराचे. 2 कांदे आपल्याला तेलामध्ये टाकून छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत, सोनेरी रंग होईपर्यंत. तर कांदा आपला छान इथे फ्राय होत आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता कांदा लाल झाल्यानंतर आपल्याला टमाटे टाकून घ्यायचे. तर 2 छान असे लाल लाल टमाटे मी इथे चिरून घेतले होते. ते मी छान असे कांद्यासोबत फ्राय करून घेत आहे. तर कांदा आणि टमाटा थोडा सॉफ्ट होऊ द्यायचा आहे आपल्याला. त्यासाठी मी इथे थोडंसं टाकलेलं आहे मीठ. तर मीठ टाकल्याने काय होतं, पटकन कांदा छान असा सॉफ्ट होतो. आणि फ्रेंड्स, या भाजी होण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. अगदी 10 ते 15 मिनटाच्या आत ही भाजी होते आणि खायला इतकी चविष्ट लागते ना, की तुमचे मुलं देखील अगदी आवडीने खातील आणि सारखी तुम्हाला ही भाजी करण्यासाठी सांगतील. तर इथे मी घेतलेले आहे अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट. अद्रक लसूणची पेस्टचा थोडासा कच्चेपणा जाऊपर्यंत आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे 1 चमचा धने पावडर, 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे, थोडासा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे घेतलेला आहे शेवभाजीचा मसाला, जो माझ्याकडे अवेलेबल होता म्हणून मी टाकलेला आहे. पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कांदा लसूणचा मसाला जास्त प्रमाणात टाकून देखील ही भाजी करू शकता. आणि त्यानंतर इथे मी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. तर शेवभाजीचा मसाला फ्रेंड्स कुठल्याही शॉपमध्ये सहज अगदी अवेलेबल असतो. कुठल्याही दुकानात तुम्हाला तो सहजरीतीने मिळेल. आणि इथे थोडंसं पाणी मी टाकून घेतलेलं आहे यासाठी की आपले मसाले जे आहेत ते जळू नये. आणि आपल्याला काय करायचं आहे, थोडेसे पाणी टाकल्यानंतर मसाले आपल्याला 1-2 मिनटं छान असे फ्राय करत राहायचे आहेत आणि ते असे शिजू द्यायचे आहेत. कारण ते मसाला जितका छान फ्राय होईल ना, तितकीच ही भाजी आहे ना खायला अगदी अप्रतिम अशी लागते. तर तुम्ही देखील नक्की भाजी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की ही भाजी आवडेल. तर आता बघा किती छान आपला मसाला फ्राय झालेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मस्त असा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. किती सुंदर असा कलर आपल्या मसाल्याला आलेला आहे. आणि त्यानंतर काय केलेलं आहे मी इथे साधारण 1 छोटा तांब्याभर मी पाणी टाकून घेतलेलं आहे. म्हणजे काय, आपली शेवभाजी आपल्याला जर रस्सा टाईप हवी असेल तर आपण ती तशी करू शकतो, पण ही भाजी आपल्याला रस्सा टाईपच छान लागते. तर पाणी टाकून घेतल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. तर आपल्याला साधारण 1-2 मिनटं तरी छान अशी आपल्या रस्स्याला ना उकळी येऊ द्यायची आहे. म्हणजे उकळी आल्यानंतर आपल्याला जी शेव आपण घेतली आहे ती शेव आपल्याला टाकून द्यायची आहे. आणि आपल्याला जास्त अशी भाजी हलवायची नाही आहे, तर अगदी वरच्यावर आपल्याला भाजी हलवायची आहे. कारण कसं असतं फ्रेंड्स, ती शेव जी असती ना ती अगदी पटकन शिजती आणि त्याच्यामुळे काय होतं की ती त्याच्यामध्ये पूर्ण गाळ होऊ शकते, त्याची पेस्ट होऊ शकते. म्हणून आपल्याला अगदी अलगद हाताने हलवायची आहे, अजिबात जास्त हलवायची नाही आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. तर बारीकशी अशी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. आणि या भाजीवर झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे, नाहीतर तुमची सगळी ती जी गाठी शेव आहे ती पूर्ण शिजून त्याची अगदी पेस्ट तयार होईल. म्हणून झाकण न ठेवताच आपल्याला एक बारीक अशी उकळी काढून घ्यायची आहे. साधारण आपल्याला 1 मिनटं फक्त आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. तर बघा आता इथे आपली भाजी तयार झालेली आहे. आता या भाजीत भरपूर अशी कोथिंबीर छान अशी चिरून टाकायची आहे.
तर या भाजीत मला कोथिंबीर फार आवडते, तर मी जरा जास्तच कोथिंबीर टाकते. मस्त या भाजीत बारीक कांदा चिरून टाकायचा, त्यानंतर लिंबू पिळायचा आणि गरम गरम चपातीबरोबर ही भाजी तुम्ही सर्व करा. बघा तुमच्या घरात सगळ्यांना ही भाजी अतिशय आवडेल. आता ही भाजी मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली ही शेवभाजी बनून तयार आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी? तुम्हाला जर खरोखर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला माझ्या सर्व रेसिपीज पाहायला मिळतील. तर पहा किती सुंदर आपली भाजी बनून तयार आहे. दिसायला जितकी सुंदर दिसते ना, खायला पण तितकीच अगदी चविष्ट दिसते. आणि एकदा ही अशी तुम्ही भाजी करून बघितली ना, तर मी तुम्हाला नक्की खात्रीने सांगते की तुम्ही नेहमी अशी भाजी नक्की कराल आणि तुमचे मुलं देखील अगदी आवडीने ही भाजी खातील. तर अशा रीतीने तुम्ही देखील ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि प्लीज मला तुम्ही कमेंट्स करून सांगा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली. तर बघा किती सुंदर आपली भाजी दिसत आहे. अगदी हॉटेलपेक्षा पण ढाब्यापेक्षा पण सुंदर भाजी आपली झालेली आहे. बाय.